तर तो रुद्राक्ष आपण आहे तसं परिधान करू शकत नाही. म्हणले का? कारण तो जो रुद्राक्ष आहे ना तो साधूसाठी संन्यासांसाठी त्या ठिकाणी बनलेला आहे. पण आपल्याला परिधान करायचे त्याला सुंदर असा असणारा अलंकारिक बनवावं आणि सोन्यामध्ये परिधान करून तो असा असणारा काय करावा? तो रुद्राक्ष परिधान करावा. जर सोनं नाहीच भेटलं तर चांदीमध्ये, आणि चांदीमध्ये नाहीच भेटली तर रुद्राक्ष परिधान करू नये म्हणले एकमुखी रुद्राक्ष. का? कारण देण्याकरता नव्हे, तो रुद्राक्ष म्हणजे स्वतः भगवान शंकरचा. स्वतःच असणारे भगवान शंकर म्हणतात रुद्राक्षामध्ये एकमुखी जो रुद्राक्ष आहे तो स्वतः मी आहे. मग आपल्याला भगवान शंकराला परिधान करायचं ना तर एक चांदीमध्ये नाही तर सोन्यामध्ये. संन्यासाने तसा परिधान केला तरी सुद्धा चालतो. म्हणते दोनमुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी महाराज दोनमुखी रुद्राक्ष जो आहे तो वानप्रस्थ आश्रमासाठी निर्माण झालेला. संसारिकासाठी पाचमुखी रुद्राक्ष तुम्ही आम्ही परिधान करतो ठीक आहे. तुम्ही बघा त्या ठिकाणी आपण ज्या ज्या माळा त्या ठिकाणी धारण केल्यात ना त्या पाचमुखी रुद्राक्षाच्या माळा आपण धारण करतो ठीक आहे. ते मुख शोधायचे कसे म्हटले, हे कसं आहे त्याचं ओळखायचं कसं? तुम्हाला माहिती असेल सगळ्याला. कसं शोधायचं, कसं ओळखायचं की एकमुखी आहे, हा दोनमुखी आहे, हा चारमुखी आहे, पाचमुखी आहे. त्या रुद्राक्षावरती रेषा असतात म्हणजे त्या रेषा अखंड असतात आणि अखंड रेषा एकमुखी रुद्राक्षावरती एक रेषा असते, दोनमुखी रुद्राक्षावरती दोन रेषा असतात, चारमुखी रुद्राक्षावरती चार, पाचमुखी रुद्राक्षावरती पाच अशा असणाऱ्या रेषा. 14 मुखी असला तर एकाच रुद्राक्षावरती 14 रेषा असतात. 28 मुखी जर असला तर एकाच रुद्राक्षावरती 28 अशा असणाऱ्या त्या ठिकाणी काय असतात? रेषा असतात. म्हणून त्याचं मुख म्हणजे अशी असणारी रेषा आहे. तर त्या 5 मुखी रुद्राक्ष तुमच्या आमच्याकडे, पण एकमुखी रुद्राक्ष जर एखाद्याच्या गुरुकडून त्याला प्राप्त झाला तर त्याला सुख संपदाची कधीच कमी पडत नाही. तो असणाऱ्या मनुष्य असेल, जीव मात्र असेल, त्याला असे असणारे काय होते म्हटले, तो सुखाच्या त्या असणाऱ्या दरवाजामध्ये उभा. लक्ष्मी पाहिजे, लक्ष्मी प्राप्त होते. धन संपदा पाहिजे, त्या ठिकाणी पाहिजे, काही सत्ता पाहिजे, तर सत्ता प्रदान करण्याचं काम एकमुखी रुद्राक्ष प्राप्त करतो. पण कसा? तो गुरुकडून प्राप्त झाला पाहिजे. जरी तुम्ही कोणी विकत आणला तर बाबांच्या हातामध्ये द्यायचा, बाबांना विनंती करायची की बाबा हा रुद्राक्ष मला तुम्ही काय करा? प्रदान करा. कारण आपल्या सगळ्यांची श्रीगुरु असे असणारे शिवाजी बाबा, संभाजी बाबा, त्यांच्याकडे तो असणारा रुद्राक्ष द्यायचा. रुद्राक्ष कोणताही असू द्या महाराज, जशी आपण माळ बाबाकडून परिधान केलेली आहे ना ती माळ सिद्ध आहे, ती माळ अशी असणारी आपल्याला तारणारी आहे. तशी आपल्याला लक्ष्मी पाहिजे ना, विद्या पाहिजे ना, त्या ठिकाणी आर्थिक संपदेपासून सुटका पाहिजे ना, तर तो रुद्राक्ष बाबांकडे न्यावा. बाबांना सांगावं की बाबा हा रुद्राक्ष मला काय करा? परिधान करा, द्या मला. बाबांच्या हातातून तो रुद्राक्ष आला म्हणजे गुरूंच्या हातातून तो रुद्राक्ष आला की आपल्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. कारण रुद्राक्ष जे आहे ना तो कल्याण करणारा आहे. तो मानवाचं, जीवाचं, राक्षसाचं, गणाचं, गणपतीचं, सगळ्यांचं कल्याण करणारा म्हणजे रुद्राक्ष. मग दोनमुखी कोणा करता? तर ते वानप्रस्थ आश्रमा करता. 3 मुखी जो आहे तो असं असणारा त्या असणाऱ्या भवलोकातील लोकांसाठी आहे. 4 मुखी आपल्यासाठी आहे, 5 मुखी आपल्यासाठी आहे. सप्तमुखी जर रुद्राक्ष आपल्याला प्राप्त जर झाला तर आपल्या मुलाला विद्या प्रदान करणारा तो काय आहे? त्या ठिकाणी सप्तमुखी रुद्राक्ष आहे. 7 मुखी रुद्राक्ष जर एखाद्या मुला